रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं सध्या महायुतीमध्ये रस्सीखेच असलेली पाहायला मिळते। असं असतं तरी पण भाजपने आपला प्रचार जो आहे तो सुरू केलेला पाहायला मिळतोय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार बाळ माने सर आहेत। माने सर, या ठिकाणी मीटिंग सुरू झालेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार यंत्रणा भाजप राबवत आहे। अजून उमेदवार डिक्लेअर झालेले नाही, त्यामुळे भाजपने प्रचार सुरू केलेला आहे। नमस्कार। खरं तर आमचा प्रचार महाविजय 2024 हा 2 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे। पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमचे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामधल्या सगळ्या विधानसभेमध्ये कार्यक्रम दिलेले होते महाविजय 2024 चे। आणि त्यामुळे आज आमचा जो कार्यक्रम सुरू होतोय तो म्हणजे नमो संवाद सभा। आणि माझ्या मतदारसंघामध्ये रत्नागिरी विधानसभेमध्ये अशा 56 सभा आम्ही करतोय, त्याची आज शुभारंभ आम्ही करतोय। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। बाबासाहेब पुरळकर ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब पुरळकर, विद्यमान अध्यक्ष राजेश सावंत, महिला आघाडीच्या सुजाताई साळवी, सतेज नलावडे, दादा दळी, संकेत कदम, आम्ही सगळी जी पदाधिकारी मंडळी आहोत, रोज 5 सभा होतील। साधारणपणे पुढील 15 दिवस या सभा 56 सभा होतील। त्यातून जवळजवळ 15,000 मतदारांची थेट संवाद असा हा नमो संवाद सभांचा आमचा कार्यक्रम आहे। आणि ज्याच्यामध्ये मतदानाचं पर्सेंटेज टक्केवारी वाढावी आणि फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार अशा प्रकारचा नारा आम्ही दिलेला आहे। आणि यही समय है, सही समय है भारतीय जनता पार्टीसाठी। उमेदवार अजून डिक्लेअर होत नाही, काय नेमकं घोडं कुठे अडलंय? नाही, शेवट ही स्ट्रॅटेजी आहे। आम्ही उमेदवारापेक्षा पर्सन नाही पार्टी, आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचा विचार करत असते। हे नक्की आहे की उमेदवार घोषित होणं आवश्यक आहे, परंतु काही त्याच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी आपल्या वरिष्ठ नेत्यांची असू शकते। परंतु आम्ही काम करून जनतेला, मतदारांना आम्ही या ठिकाणी भेटतोय। मला असं वाटतं की आगामी 2 दिवसामध्ये उमेदवार जाहीर होईल। भारतीय जनता पार्टीचा कमळ निशाणीचा उमेदवार असावा असं आमचं सगळ्यांचं मत आहे। मित्रपक्ष नेमकं तुमच्या प्रचार सभेमध्ये कधी येतील असं वाटतंय? येथील साधारणपणे छाननी 20 तारखेला होईल। खरा प्रचार हा 21 तारखेपासून 7 मे पर्यंत होईल। आणि त्यामुळे सर्व जे भाजपचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले मित्रपक्ष आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गट आहे, ज्याच्यामध्ये शिवसेनेचा शिंदे सेनेचा गट आहे, RPIचा आठवले साहेबांचा गट आहे, आणि बेसिक भारतीय जनता पार्टी पालकत्वाच्या भूमिकेमध्ये आहे। आणि आदरणीय आमचे देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि शीर्षस्थ नेते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, अमित भाई शाह, जगतप्रसाद नड्डाजी आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा यांचा चांगल्या प्रकारचा समन्वय आहे। आणि त्यातून चांगला निर्णय होऊन लवकरात लवकर रत्नागिरी सिंधुदुर्गला खासदार मिळेल। यापूर्वी कैलासवासी बापूसाहेब पुर्डेकर हे भाजपचे खासदार होते। 1984 मध्ये त्यांची मुदत संपली, आणि त्यामुळे आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचा कमळ निशाणीचा खासदार संसदेमध्ये जावा अशा प्रकारचा सगळ्यांनी संकल्प केलाय। पुढचा या मतदारसंघातील उमेदवार हा भाजपचाच असावा अशी मागणी पुन्हा एकदा या ठिकाणी भाजपकडून केली गेलेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।